Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर सध्या निवडणुकीचा काळ आहे, मात्र तुमच्यावरती बारामतीमध्ये अजित पवार यांनी एक स्टेटमेंट केलं की 2017ला तुम्हाला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती, मात्र त्याला शरद पवारांचा विरोध होता. तरी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज दिला आणि तुम्हाला निवडून आणलं. ह्याच्यातला काही भाग खरं आहे आणि काही भाग खोटं आहे. एक, मला जिल्हा परिषद लढवायची होती का? हो, मला लढवायची होती आणि ती मी लढली. दुसरा भाग जो आहे की साहेबांचा विरोध होता का? साहेबांचं मत काही प्रमाणात असं होतं की आमदारकी नाही तर खासदारकीचा विचार करावा. राहिला प्रश्न एबी फॉर्मचा, दादांनी तुम्हाला दिला का? हो, कारण की या महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण ज्या काही इलेक्शन असायचे ते जे एबी फॉर्म असायचे पूर्णपणे अधिकार साहेबांनी विश्वास टाकून अजितदादांना दिला होता आणि त्यांनी मला तो एबी फॉर्म तिथं दिला. राहिला प्रश्न मी कुठेतरी अपक्ष उभा राहणार होतो का? तर 100% राहणार नव्हतो. त्यामुळे उगाच दादांनी काही गोष्टी खऱ्या आणि काही गोष्टी खोट्या बोललेल्या आहेत. त्यामुळे मी जे काय खरं आहे तिथं बोलत आहे, कारण माझा स्वभाव जिथं खरं बोलायचं तिथं खरं बोलायचं आणि जे खोटे आहे ते खोटे आहे. पण का वेळ येते अजित पवारांवरती असं स्टेटमेंट करण्याची? दुसरं बोलण्यासाठी काहीच राहिलं नाही. आता तुम्ही एका बाजूला साहेबांना वडील म्हणून म्हणता आणि स्वार्थासाठी तुम्ही वडिलाला सोडता, हे लोकांना आवडलेलं नाही. लोक तुमच्या विरोधात आहे. आज काय बोलायचं तर खोटंच तर बोलावं लागणार आहे. कारण का पूर्वी 30 वर्ष तुम्ही साहेबांच्या बाजूली, विकासाच्या बाजूली, पुरोगामी विचाराच्या बाजूली बोलत होता आणि आज तुमच्यावर अडचण आली आणि तुमचं साम्राज्य तुम्हाला राखायचं आहे व्यक्तिगत, म्हणून तुम्ही भाजपबरोबर गेलेला आहात. आणि आज तुमच्याकडे बोलायला मुद्दे नसल्यामुळे काही प्रमाणात खोटाचा आधार हा तुम्हाला घ्यावा लागतो. ही खरं तर गोष्ट लोकांना सुद्धा कळालेली आहे. खरं तर तुमचे जे जुने सहकारी आहेत, प्रिय मित्र सुनील शेळके, तुमच्यावर आरोप करतात की अजित दादांवरती टीका करण्याचं काम सध्या रोहित पवार करतात, कारण त्यांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडतायत, अहंकार वाढलाय त्यांचा. ते म्हणाले का मी मुख्यमंत्री होणार आहे असं म्हणले? ते स्वप्न पडतात. मला स्वप्न तर पडत नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये कुठे ते काही गोष्टी असाव्यात. त्यांना असं वाटत असावं की कदाचित उद्या जाऊन रोहित पवार त्या पदापर्यंत जात असेल तर माझे मित्र होते ते, तर मी आभार व्यक्त करतो. मी तरी अजून विचार नाही केला मुख्यमंत्री बनण्याचा, पण त्यांच्या मनामध्ये असं शंका येत असेल आणि ही शंका येणं पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणात माझं थोडंसं पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलला त्यांनी साथ दिली, त्यासाठी आभार व्यक्त करतो. मी फक्त त्यांना एवढंच सांगेल की लोकांची चर्चा त्यांच्याबद्दलची त्यांच्या मतदारसंघामध्ये फार वेगळ्या वेगळ्या लेवलला सुरू आहे. त्या चर्चेचं थोडंसं काहीतरी करा. त्याच्यामध्ये काही डंपर असतील, काही खाणी असतील आणि पवना लेकच्या आसपास जमिनी कुणी घेतल्या तोही विषय, आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठला ते मर्डर झाला होता त्याच्याबद्दलसुद्धा अजून बऱ्याच गोष्टी अनक्लिअर आहेत. त्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्यात, त्याच्यावर थोडं फोकस दिलं तर बरं राहील. खरं तर अजित पवार यांनी जर काही गोष्टी पुढे आणल्या तर जितेंद्र आव्हाड असतील किंवा रोहित पवार असतील यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल असं देखील ते म्हटले. मी आलोय पिंपरी चिंचवडला, मावळच्या जवळ आलोय. हिंमत असेल तर समोर आहे बा, एवढंच मी बोलणार. काय वगैरे हवेत गोळ्या झाडायच्या. मावळमध्ये सुद्धा मी येईल, फक्त सुप्रियाताईंचं इलेक्शन होऊ द्या, मग तिथे आलो त्याच्याबद्दल काय बोलायचं बोलेल, रस्त्यावर फिरणं मोकळं होईल. मी काय गाड्या घेऊन फिरत नाही. त्याच्याकडे असतात 2-3 गाड्या, स्टेन गनवाला माणूस. माझ्याकडे कोण असतं? कुणी नसतं, एकटी गाडी असते. हिंमत असेल तर ये, काय करायचं कर. मी नाही घाबरत कोणाला. ईडीला घाबरलो नाही तर त्याला काय घाबरणार आहे? खरं तर 2019ला ज्या बारणेंनी पार्थ पवार यांचा पराभव केला, त्यांचेच वडील काल उमेदवारी भरताना बारणे यांची सोबत होते. महायुती असल्यामुळे त्यांना धर्म पाळावा लागतोय. आता माझ्या भावाला मी विनंती करतो आणि त्याला आव्हानही करतो आणि त्याला मी आश्वासित सुद्धा करतो की बारणेंनी त्याला गेल्या लोकसभेला पाडलं होतं, त्याचा बदला आम्ही सर्वजण घेणार आहोत. वडील आज साम्राज्य राखण्यासाठी त्यांच्यावर ज्या काही अडचणी आहेत म्हणून बारणेंबरोबरच आता एकत्रित जाऊन बसलेले आहेत, पण पारच्या कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यामध्ये बारणेंबद्दल फार वेगळी भावना आहे. त्यामुळे वडिलांनी तो बदला घेतला नसला तरी आज हा भाऊ माझ्या भावासाठी, त्याच्यासाठी बदला घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आलेलो आहोत. हे जे सत्ताधारी आहेत ते पार्थ पवारांना वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली दिसते. कमी दिली. मोठा नेता आहे, झेड सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती. अजून 4-5 गाड्या वाढवायला पाहिजे होत्या. काय झालं आहे, कोयता गँग सामान्य लोकांना त्रास देते. इथं मर्डर सामान्य लोकांचे होतात, महिलांचे अत्याचार सामान्य लोकांचे होतात. त्यामुळे सामान्य लोकांना सिक्युरिटी द्यायची काय कारण नाही. नेत्याच्या मुलांना सिक्युरिटी दिली पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब तिथं देतात. त्यांचं सागर बंगल्याचं तेवढंच काम आहे, नेत्यांना सांभाळणं आणि लोकांना वाऱ्यावर सोडणं.
सागर बंगला त्याचं काम खूप चांगलं करत आहे आणि माझं असं मत आहे की पार्थला अजून मोठी 2-3 सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती. रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडा पण द्यावा, कारण का त्यांना कोणापासून धोका आहे तर सामान्य लोकांपासून धोका आहे. सामान्य लोक त्यांच्याबद्दल आणि भाजपबद्दल फार नाराज आहेत. तर हे होते रोहित पवार. श्रीरंग बारणे यांना पराजित करून आम्ही पार्थ पवार यांचा बदला घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.